हिंगोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो। त्याविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत। यावरून काल दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली येथील पोलीस पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे। सविस्तर वृत्त असे, काल दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली येथील अधिकारी अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली का चारचाकी वाहनामधून पोलीस स्टेशन एटापल्ली हद्दीतून देशी व विदेशी दारूची अवैध तस्करी केली जाणार। त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली पोलीस स्टेशन एटापल्ली येथील पोलीस पथक यांनी वेगवेगळ्या मार्गाने सापळा रचला असता संशयित चारचाकी वाहन क्रमांक MH32AS 7099 हे नारायणपूर ताडपल्ली मार्गे नांदी गावात येताना दिसले। यावरून पोलीस पथकाने चारचाकी वाहन याचहून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये अवैध देशी व विदेशी दारू आढळून आली। त्यानंतर पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता सदर चारचाकी वाहनामध्ये रॉकेट, देशीदास संत्रा कंपनीचे 29 सीलबंद पेट्या व एक पेटी बियर असा अवैध विक्री किंमत एकूण 2,90,000 रुपये असा अवैध देशी विदेशी दारू साठा मिळून आला। यावरून अवैध देशी विदेशी दारू साठा तसेच देशी विदेशी दारू वाहतूक करता वापरण्यात आलेली एक महिंद्रा चारचाकी वाहन क्रमांक MH32AS 7099 अंदाजे किंमत 12 लाख रुपये असा एकूण 14,90,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला। संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन एटापल्ली इथं दिलेल्या तक्रारीवरून कलम 65(83) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 177 अन्वये आरोपी नामे मधुर विजय बालमवार राहणार यार्ड नंबर 7 गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे पोलीस स्टेशन एटापल्ली करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान M रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन एटापल्लीचे पोलीस पथकाने पार पाडले।